2024 मध्ये अनेक मराठी कलाकारांनी लग्न केले। अनेक मालिका आणि सिनेमा क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांनी आपला जोडीदार निवडला। तब्बल 15 कलाकारांनी यावर्षी लग्नकार्ड बांधली। तर पाहूया ते कलाकार कोण होते। 6 जानेवारीला पेड पुराण आणि दादा एक गुड न्यूज आहे फेम अभिनेता ऋषी मनोहर विवाहबंधनात अडकला। अनेक वर्ष डेट केल्यावर त्याने डेंटिस्ट सनमयी पेंडसे हिच्याशी लग्न केले। मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री शिवानी सुर्वे हिने अजिंक्य ननावरेशी 1 फेब्रुवारीला लग्न केले। तू जीवाला गुंतवावे या मालिकेच्या सेटवर त्यांचे प्रेम जोडले होते। बालकलाकार म्हणून नावारूपास आलेल्या प्रथमेश परब याने यावर्षी लग्न केले। त्याने 24 फेब्रुवारीला आपली गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकर हिच्याशी लग्नकार्ड बांधले। क्षितिजा कंटेंट रायटर असून इंस्टाग्रामवर दोघांची ओळख झाली। 7व्या मुलीची 7वी मुलगी या सिरियलमधून नावारूपास आलेली अभिनेत्री तितिक्षा तावडे हिनेही लग्न केले। तिने दृश्यम 2 फेम सिद्धार्थ बोडके या अभिनेत्याशी 26 फेब्रुवारीला थाटामाटात लग्न केले। मोठा पडदा गाजवणारी अभिनेत्री पूजा सावंत हिने 28 फेब्रुवारीला लग्न केले। तिने सिद्धेश चव्हाण या बिझनेसमॅनशी लग्नकार्ड बांधले। 3 मार्च 2024ला योगिता चव्हाण व सौरभ चौगुलेचा विवाह पार पडला। जीव माझा गुंतला या मालिकेत हे दोघेही मुख्य भूमिका साकारत होते। तेथेच त्यांची मने जुळली। सन मराठीवरील कन्यादान या मालिकेतले शुभंकर आणि अमृता बने यांनी 21 एप्रिल 2024 रोजी लग्न केले आहे। शुभंकर दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा मुलगा आहे। टिपक्यांची रांगोळी, फुलपाखरू अशा अनेक मराठी मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता चेतन वडनेरे याने अभिनेत्री ऋतुजा धारप हिच्याशी 22 एप्रिल 2024 रोजी लग्नकार्ड बांधले। महाराष्ट्राचे हास्यजत्रा फेम पृथ्वी प्रताप याने प्राजक्ता वाळकुळ हिच्याशी 25 ऑक्टोबरला लग्न केले। दोघेही अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते। बिग बॉस 4 आणि तुझी माझी रेशमगाठ या मालिकेतील अभिनेता निखिल राजेशिर्के हाही बोल्यावर चढला। त्याने चैताली मोरे हिच्याशी 17 नोव्हेंबरमध्ये लग्न केले। अनिकेत विश्वासरावची पूर्वपत्नी अभिनेत्री स्नेहा चव्हाण हिने दुसरे लग्न केले आहे। लाल इश्क फेम या अभिनेत्रीने मानस यांच्याशी 10 नोव्हेंबरला लग्न केले। रंग माझा वेगळा ही मालिका गाजवणारी रेश्मा शिंदे हिने पवनसोबत लग्नकार्ड बांधली आहे। 29 नोव्हेंबरला त्यांचा लग्न सोहळा पार पडला। तिचे दुसरे लग्न आहे। तिचे पहिले लग्न अभिजित चौगुलेशी झाले होते, मात्र त्यांचा घटस्फोट झाला। किरण गायकवाड याने वैष्णवी कल्याणकर हिच्याशी 14 डिसेंबरला लग्नकार्ड बांधली। देव माणूस मालिकेच्या सेटवर या दोघांचे प्रेम जुळले। येऊ कशी कशी मी नांदायला आणि शिवा या मालिकांमुळे प्रसिद्धीस आलेला शाल्फ यांनी लग्नकार्ड बांधली आहे। त्याचे आणि श्रेया हिचे लग्न 14 डिसेंबरला थाटामाटात पार पडले। स्वराज्य रक्षक संभाजी आणि गाथा नवनाथांची मालिकेतील अभिनेत्री तेजस्वी सुनील हिने वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31 डिसेंबरला लग्न उरकले आहे। तिने श्रीराम निजामपूरकर ह्याच्याशी लग्न केले। अशा प्रकारे तब्बल 15 मराठी कलाकार 2024 मध्ये लग्नबंधनात अडकले। मराठी सिनेविश्वातील अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। अशा प्रकारे तब्बल 15 मराठी कलाकार 2024 मध्ये लग्नबंधनात अडकले। मराठी सिनेविश्वातील अशाच माहितीसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।